नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा कसा साजरा केला जातो आमच्या इथे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे छोटंसं फोटोशूट मला करायचं होतं आणि एक व्लॉग किंवा एक शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता. तो आपल्या चॅनलवरती आला आहे, ते तुम्ही बघू शकता. तर गुढीपाडव्याची सुरुवात अशी झालेली आहे. सकाळी गुढी उभारली जाते. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी एक काठी आणि त्याच्यावरती पानं, फुलं, साखरगाठी आणि असा तांब्या ह्या गोष्टी उभारल्या जातात आणि त्याचबरोबर पूजेसाठी खाली पाठ ठेवला जातो. ही आहे माझी मम्मी आणि ती गुढीची पूजा करते आहे आणि त्या पाटावरती ठेवले जातात पान, सुपारी आणि आरतीच्या ताटामध्ये फुलं, त्यानंतर आरती, हळदी कुंकू ह्या सगळ्या पूजेच्या वस्तू ठेवल्या जातात. तर जसं की तुम्ही बघू शकता हे सगळं ठेवलेलं आहे आणि मी इथे पूजा करते आहे. इथे जो नारळ ठेवलेला असतो तो नारळ फोडला जातो. तर अशा पद्धतीने ही जी गुढी असते ती मांगल्याची, सुख समृद्धीची, शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र पाडव्याला आपण नवीन वर्ष साजरं करतो. अशा सागर संगीत पद्धतीने पाना फुलांनी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तर हे मी बाहेरच्या अँगलने थोडंसं क्लिप्स घेतल्या आणि त्यातही माझी गुढी खूप सुंदर दिसत होती यार. म्हणजे एकतर सकाळचा तो मस्त गारवा आणि गुढी उभारून झाल्यानंतर मी केलेला आहे नाश्ता, ज्याच्यामध्ये ऑफकोर्स होते गरमागरम पोहे, लिंबू, वाटाणा घातलेले. त्याच्यानंतर आम्ही गेलो माझ्या गाडीची पूजा करायला, जी की माझी सगळ्यात फेवरेट आणि सगळ्यात लाडाची अचीवमेंट आहे. ती म्हणजे माझी गाडी आणि माझं खूप 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 मनापासून प्रेम आहे हिच्यावरती आणि हिने माझं आयुष्य खूप बदललं आहे. तर गाडीची पूजा केल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची एक दुसरी मूर्ती आम्ही तिथे ठेवली आहे डॅशबोर्डवरती, कारण जुनी होती ती थोडीशी जुनी झाली होती. तर आज ह्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि प्रार्थना केली आहे गाडीच्या आरोग्यासाठी, छान गाडी राहावी खूप काळ आणि अशाच आठवणी आणि अशाच मस्त मेमरीजनी भरलेले प्रवास आणखीन होत जाऊ ह्या गाडीमध्ये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यानंतर मी 2 फुलं ठेवली इथे. ते खूप छान दिसत होतं, हे दोन्ही फुलं आणि त्याचा व्ह्यू, आणि हीच प्रार्थना मी बाप्पासमोर केली. तर ते झाल्यानंतर मग एक डॅशबोर्ड ड्रायव्हर सीटवरून हा एक व्हिडिओ मी काढला, जसं की मला खूप छान वाटत होतं. बाप्पाकडे बघून खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. बाप्पाचा जो मुकुट आहे त्याच्यावरती एक छोटंसं फूल टाईप आहे ज्याला 3 पाकळ्या आहेत आणि बाप्पाचं जे धोतर आहे, सोंडेवरती डिझाईन आहे, ते मला खूप आवडलं. त्याच्यानंतर थोडंसं व्हील अँड ही आहे आपली क्यूटीशी छोटीशी स्कूटी जी खूप जास्त काम करते आपल्यासाठी. म्हणजे काही झालं तर शी इज ऑन द रेस्क्यू ऑलवेज. तर हिची पण पूजा केली, हिच्यावरती स्वस्तिक काढलं, मस्तपैकी हार घातला आणि हिला खूप खूप धन्यवाद म्हटलं, कारण की कुठेही जायचं असेल, काहीही असेल तर शी इज ऑलवेज देअर आणि तिला कसंही वापरतो आपण, म्हणजे सिरियसली. आणि ती प्रत्येक वेळेस त्याच जोमाने आपल्याचबरोबर येते. तर हे सगळं झाल्यानंतर मम्मीने प्रसाद ठेवला होता, शेवयाच्या गोड शिऱ्याचा प्रसाद, ज्याच्यावरती गुळाचा खडा होता आणि तो प्रसादसुद्धा गुढीला दाखवलेला आहे नंतर घरी आल्यानंतर बघितलं तर, आणि खूप छान दिसत होतं. आता आपण वळत लंचकडे. तर लंचमध्ये होतं पनीरची भाजी, पनीर मसाला, ज्याच्यामध्ये थोडंसंच मटर होते आणि ऑफकोर्स गुढीपाडवा आणि पुरी नाही असं कसं होईल. आणि पुरीबरोबर एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच श्रीखंड आणि आम्रखंड. तर ह्या गोष्टी जर नसतील तर तो कसला गुढीपाडवा, नाही का? आणि ते पण चितळ्यांचं
आम्रखंड नाही खाल्लं तर मग काय तुम्ही गुढीपाडवा साजरा केला असं ते म्हणता येईल. तर इथे मी प्लेटिंग करते. तर आपण बघूयात आपल्या आजच्या जेवणाच्या ताटामध्ये काय काय आहे. इट्स अ व्हेज थाली ज्याच्यामध्ये आहे दाल फ्राय, पनीर मटरची भाजी, त्याच्यानंतर राईस, इंद्रायणी भात आम्ही खातो, आम्हाला खूप आवडतो तो. अँड ऑफकोर्स आपला हिरो प्रोडक्ट पुऱ्या आणि पुरी, आणि जसं म्हटलं मी तसं श्रीखंड आणि आम्रखंड. श्रीखंड आणि आम्रखंड ताटामध्ये वाढताना तुम्हाला पण असाच स्ट्रगल करावा लागतो का हे मला नक्की सांगा, कारण इट्स अ थिंग दॅट हॅपन ऑलवेज. आणि त्याच्याबरोबर क्रंचसाठी थोडंसं पापड पण घेतलेलं आहे. तर अशा रीतीने आपली ही व्हेज थाळी रेडी आहे. चला या जेवायला. तर जेवण सुरू करण्यापूर्वी ऑफकोर्स आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तर या छोट्याशा प्लेटमध्ये असा नैवेद्य सजवलेला आहे आणि हा आपण देवाला दाखवत आहोत आणि प्रार्थना करत आहोत की देवा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना रोजचं 2 वेळेचं जेवण तरी नक्की मिळू देत. आणि ही अशा रीतीने आपण आपला दिवस संपवलेला आहे. आणि ते म्हणतात ना, आपण जेव्हा खूप मनापासून प्रार्थना करतो तर निसर्गही आपल्याला तशीच दाद देतो. तर हे बघा किती सुंदर सनसेट झालेला आहे आणि इतकं छान वाटतं हा सनसेट बघून की बस. तर अशा रीतीने तुम्हा सगळ्यांना पण गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग.